अध्यक्ष महाराज, जेव्हा पीक विम्याच्या संदर्भामध्ये आपण 1 रुपयामध्ये पीक विमा दिला आणि मला आठवतं, खरं तर इथं नावं घ्यायची नसतात, 1 रुपयाचे पीक विमा दिला, बोर्ड गावगे, फ्लेक्स बोर्ड गावगे. नंतर असं लक्षात आलं की 1 रुपयाच्या पीक विम्यावर आपण जो खर्च करतो त्यापेक्षा पायाभूत सुविधांवर केला तर तो जास्त योग्य आहे. हे खरं आहे की आरोग्य बिघडल्यावर औषधीवर खर्च करण्याच्या ऐवजी आरोग्य बिघडूच नये यासाठी जिम मध्ये जाण्यासाठी खर्च केला तर आरोग्य बिघडत नाही. आणि याच भावनेने अध्यक्ष महाराज आपण कृषी समृद्धी योजना आणली. काय सांगितलं? मी स्वतः अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या. तुम्ही सांगितलं की 5 वर्ष दरवर्षी आम्ही 5,000 कोटी रुपये देणार आहोत. 5,000 कोटी दरवर्षी. काय सुंदर स्वप्न रंगवलं. 25,000 कोटी 5 वर्षामध्ये देऊ सांगितलं. मागच्या वर्षी शेतकऱ्यांच्या नशिबामध्ये 1 फुटी कवडी दिली नाही. या वर्षी अध्यक्ष महाराज मंत्री महोदयांनी उत्तरात सांगावं, आपण खरंच चांगले मंत्री आहात. हे मी काही, माझं कोणतंच काम तुमच्याकडे नाही आहे. मी कोणा बदलीसाठी तुमच्याकडे येणार नाही किंवा माझं कोणतंच व्यक्तिगत काम माझं तुमच्याकडे राहणार नाही. काम असेल तर शेतकऱ्यांचे असेल. काय दिलं अध्यक्ष महाराज? या वर्षी सुद्धा तुम्ही कृषी समृद्धी योजनेला म्हणजे मागच्या वर्षीचे 5,000 कोटी दिलेच नाही. या वर्षी 5,000 कोटीच्या ऐवजी अर्थसंकल्पात तुम्ही 2,000 कोटी ठेवले. अरे ज्याचं अन्न खाता त्याच्याशी तर खोटं बोलू नका ना. या सर, अध्यक्ष महाराज, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय आले, मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील. अध्यक्ष महाराज, मनापासून या महाराष्ट्राची सेवा करण्याचा संकल्प करून जीव तोडून काम करतात. आपण आता 36,585 कोटीची 56 लक्ष शेतकऱ्यांसाठी अध्यक्ष महाराज कर्जमुक्ती दिली आणि ही आपली जबाबदारी आहे. आपण शपथ घेतो की माझा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत सोन्याचा नांगर हा शेतकऱ्यांच्या हितासाठी, आत्मविश्वासासाठी, महाराष्ट्राच्या अभिमानासाठी, कृषी क्षेत्रासाठी चालवला. त्या ठिकाणी अध्यक्ष महाराज आपल्या सर्वांची इच्छा असणं स्वाभाविक आहे. म्हणून माझा पहिला प्रश्न आहे मंत्री महोदय, तुम्ही कोण असे अधिकारी असतात उत्तरात येऊ द्या बरं. बाकी गोष्टींसाठी पैसा आहे ना, मी आकडे वाचत नाही. बाकी गोष्टींसाठी तुमच्याकडे प्रचंड पैसा आहे. पण तुम्हाला शेतकऱ्यांच्या कृषी समृद्धी योजनेसाठी जर तुम्ही पैसे देऊ शकत नसाल तर 1,71,00,000. आणि मी तुम्हाला दुसरा आकडा सांगतो. आज जे बेरोजगारी किंवा रोजगाराच्या संदर्भात व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये येते अध्यक्ष महाराज, 2011ची तुम्ही जनगणना पहा. त्या जनगणनेमध्ये एकूण 4,55,00,000, 11,23,00,000 लोकसंख्येपैकी 4,55,00,000 हे रोजगारात आहे. आणि या रोजगारामध्ये शेतीवर 2,60,00,000 आहे. आता 2,60,00,000 जर शेतीवर असेल आणि तुम्ही पुरवणीमध्ये अध्यक्ष महाराज फक्त आणि फक्त अध्यक्ष महाराज या संदर्भात 843 कोटी रुपये, 1,71,00,000 शेतकऱ्यांसाठी ही पुरवणी मागणी. आणि म्हणून माझी आग्रहाची की तुम्ही शेतीच्या संदर्भामध्ये तुमचा अभ्यास आहे, कारण तुम्ही शेतात घर बांधून राहता. मी शेतात घर बांधून राहत नाही. आमच्या इकडे शेती, पण मी शेतात घर बांधून राहत नाही. मला या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही स्वतः त्यामध्ये जीव ओतून काम करता आहात. तर तुमच्याकडून अध्यक्ष महाराज मला जास्त अपेक्षा आहे. महाराष्ट्रातलं सर्वात उत्तम कृषी तालुका कृषी कार्यालय कुठं असेल तर माझ्या पोंभुर्णेमध्ये आहे. जेव्हा तुम्ही महाराष्ट्रामध्ये पुरस्कार देत होते तेव्हा महाराष्ट्राचे 7 पुरस्कार माझ्या मतदारसंघातल्या पोंभुर्णेतून मी प्राप्त केले. कार्यालय तर उत्तम बांधलं मी, अप्रतिम. पण अध्यक्ष महाराज तुम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांना गाड्याही देत नाही. मग तुम्ही काही नवीन बैल वगैरे द्या, बैलावर बसून फिरता येईल का? परवा एक बैलावर कर्जमुक्तीसाठी गेला होता. गाड्या देतात का सावरकर साहेब? बाकीच्यांच्या गाड्या बघा, त्याचा अभ्यास करा. त्या गाड्यांची संख्या वाढते. पण कृषी अधिकाऱ्यांना गाड्या देताना आपण एवढं कंजूस मक्खीचूस का होतो?
हे खरं आहे की हे सरकार या दशकातलं नव्हे, स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राचं देवेंद्रजीच्या नेतृत्वात, एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात, सुनेत्राताई पवारांच्या नेतृत्वात शेती संदर्भात उत्तमातलं उत्तम काम करणारं सरकार आहे. आणि म्हणून अपेक्षा आहे की 10वी मध्ये मेरिट आलेल्या विद्यार्थ्यांनी 12वी मध्ये सुद्धा मेरिट यावं, ही अपेक्षा असणं गैर नाही. तुमच्याकडून आमची ही अपेक्षा आहे की तुम्ही कर्जमुक्ती दिली, त्याच पद्धतीने आज शेतीचा व्यवसाय अध्यक्ष महाराज हा या सर्व दुष्टचक्रातून बाहेर पडावा एवढीच इच्छा आहे. आणि त्यासाठी मंत्री महोदय तुम्ही घोषणा करा की या गाड्या तालुका कृषी अधिकाऱ्याला दिल्या पाहिजे, नाही तर तुमच्या अनेक योजना आहे, या अनेक योजना कशा पूर्ण होतील? कारण शेवटी गाडी तर लागेल ना त्यांना. म्हणजे शेतकऱ्यांसाठी गाडी नाही, कमवणाऱ्यांसाठी गाड्या नाही, आणि रिकामे उद्योग करणाऱ्यांना मात्र सुंदर गाड्या आहे. अध्यक्ष महाराज, या दृष्टीने कृषी मंत्र्यांनी याबद्दल काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दुसरा मुद्दा जो शेतकऱ्यांमध्ये आम्ही जातो तेव्हा लक्षात येतं की अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये खतामध्ये फसवणूक झाली, बी बियाण्यामध्ये फसवणूक झाली, बाग विक्रीचे पैसे दिले नाही. आणि अध्यक्ष महाराज, तुम्हाला माहिती आहे की शेतकरी स्वाभिमानी आहे. मी अजूनपर्यंत एखादा दुखादा अपवाद सोडला ते एखाद्या उद्योगपतींनी कर्ज आहे हजारो कोटीचं म्हणून आत्महत्या केल्याची उदाहरणं फार एखादं दुखाद आहे. पण आमच्याकडे तर 50,000चं कर्ज, 1 लाखाचं कर्ज आहे आणि ते कर्ज फेडू शकत नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या केसेस या क्षणापर्यंत माझ्या अंदाजाने 20,000 शेतकऱ्यांपेक्षा जास्त आहे. का? कारण तो स्वाभिमानी आहे, तो अभिमानी आहे, तो मातेची सेवा करतो. भूमातेची सेवा करताना त्याच्या मनात नेहमी माझ्यावर कोणाचं कर्ज नको हा भाव आहे. पण अध्यक्ष महाराज, तुम्ही खतामध्ये फसवणूक झाली, तो बिचारा जाऊन आपल्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतो, पण अध्यक्ष महाराज त्याला न्याय देणारी यंत्रणा तुमच्याकडे कुठे आहे? बी बियाणामध्ये फसवणूक झाली अध्यक्ष महाराज, तर इथं काही बी बियाणामध्ये एकदा तुमचा अध्यक्ष महाराज आपल्याला त्या संदर्भामध्ये लागवडीचं एकदा नक्षत्र गेलं की कधीही लागवड करता येत नाही. एखादा अधिकारी असं म्हणू शकेल की मी सोमवारची फाईल ही जुलै महिन्याची फाईल सप्टेंबर मध्ये काढेल, पण शेतकरी असं म्हणू शकतो की माझी नांगरणी आता मी आराम करतो आणि मी सप्टेंबर मध्ये नांगरणी करेल? त्याला तर कितीही कडक ऊन असेल तरी जावं लागतं, पावसाळ्यात चिखल तुडवावा लागतो, थंडीमध्ये जागणी करावी लागते. 1 एकर शेती नांगरायची असेल तर 13.5 किलोमीटर आडवं उभं चालावं लागतं, कष्ट करावे लागतात, कधी सापाचा दंश होतो आणि तुम्ही त्यांची चुकारे देत नाही. आणि म्हणून माझी दुसरी मागणी आहे मंत्री महोदय, तुम्ही खरंच एक चांगले मंत्री आहात, एवढे चांगले आहात की कधी कधी वाटतं की तुम्हाला आमच्या पक्षात घेऊन घेतलं पाहिजे, एवढे चांगले मंत्री आहात. ठीक आहे, ते वेळ आली तेव्हा करू. पण अध्यक्ष महाराज, आता फास्ट ट्रॅक कोर्ट, मी पुण्याच्या केसमधल्या जजचं अभिनंदन करेन. पुण्यामध्ये एका चिमुकलीवर बलात्कार झाल्यावर मी तर असं म्हणेन की त्यांना देवानी खूप उदंड आयुष्य द्यावं. 3 महिन्याच्या आत निकाल जावं का? 3ही नाही, 2 महिन्याच्या आत, 2 महिने रामशास्त्री प्रभूनेची आठवण यावी. फाशी दिली का? 2 महिन्यात अध्यक्ष महाराज. मग तुम्ही शेतीच्या संदर्भात एक फास्ट ट्रॅक कोर्ट, ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अध्यक्ष महाराज जिथं अशा पद्धतीचे गुन्हे नोंद होतात, पहिले 3च घ्या ना. मी असं म्हणत नाही एकाच वेळी 36 घ्या. करा हे तुम्ही. इकॉनॉमिकल अफेन्स विंगच्या बद्दल माझी मागणी आहे. इकॉनॉमिकल अफेन्स विंग याच्यात 50% काय व्यवहार आहे? याच्यामध्ये फक्त आपल्याला दादागिरी करून पैसे वसूल करण्यासाठी इकॉनॉमिकल अफेन्स विंग आहे. राहू द्या, त्यांना काय करायचं, सबसे बडा रुपया करू द्या. पण आमची मागणी आहे ऍग्रिकल्चर अफेन्स विंग तुम्ही तयार करा. जर चुकारा दिला नाही तर तो एओडब्ल्यूकडे जाईल आणि एओडब्ल्यू मध्ये त्याचा घामाचा, त्याच्या परिश्रमाचा, त्याच्या कष्टाचा, त्याच्या मेहनतीचा पैसा हा महिन्याभरात येईल. अध्यक्ष महाराज, आम्ही फोनवर फोन करतो तेव्हा वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षांनी त्याचा चुकारायचा प्रश्न येतो. आणि म्हणून एओडब्ल्यू तुम्ही देऊ शकता का? अनुदान अध्यक्ष महाराज, अनुदान एकतर तुम्ही कमीच देता, हे तुम्ही कुठून किंमत ठरवता मला माहित नाही, पण 100 रुपयाच्या वस्तूची किंमत तुम्ही 70 रुपये ठरवता. 70 रुपयामध्ये तुम्ही असा आव आणता की मी 50% अनुदान देतोय. खरं तर ते 50% म्हणजे 35 रुपये म्हणजे 35%च होते.
आमच्या आमदार सावरकर साहेबांचा प्रचंड अभ्यास आहे. मी त्यांचं नेहमी या संदर्भामध्ये कौतुक यासाठी करतो बारीक बारीक गोष्टीकडे. मग अनुदान, अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांचं अनुदान 1,71,00,000 शेतकऱ्यांचं अनुदान टाइमिंग का जात नाही हो? कर्मचारी अधिकाऱ्यांचा पगार एक दिवस उशीर होत नाही. अध्यक्ष महाराज, किती महाराष्ट्रावर आर्थिक संकट येऊ द्या,